मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ आशिष शेलार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। आशिष शेलार यांचा मंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे। आज दिल्लीमध्ये आशिष शेलार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। महाराष्ट्रातील नेत्यांसोबत दिल्लीतील वरिष्ठांच्या बैठकांचं हे सत्र आता सुरू झालंय। काल मंत्री पंकजा मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली होती। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष निवडीआधी या भेटींना प्रचंड महत्त्व आलेलं आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, शेलारांची भेट नेमकी कुठल्या संदर्भात आहे, कळू शकले का? आशिष शेलार हे सहकुटुंब राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी दाखल झालेले आहेत आणि ते जी माहिती मिळत आहे त्यानुसार ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट त्यांची नियोजित असल्याचं समजतंय। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील काही भेट घेत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत ही सदिच्छा भेट आहे, पण ज्या पद्धतीने मंत्री झाल्यानंतर भाजपचे अनेक नेते राजधानी दिल्लीमध्ये वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आहेत तशाच पद्धतीची भेट आहे। मात्र त्यांच्या भेटीला मुंबई अध्यक्ष म्हणून कोणाची नवीन व्यक्तीची निवड करणं, त्याचबरोबर राज्यातील प्रदेशाध्यक्ष पदाची निवड 12 जानेवारीला होत असलेलं भाजपचं शिबिर शिर्डी येथील या सगळ्या गोष्टीच्या किनार याला पाहायला मिळते। त्यामुळं या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त होतं। त्याचबरोबर राज्यामध्ये नव्यानं सरकार आलेलं आहे, पण तर सरकार आलेलं असताना धनंजय मुंडे सारख्या नेत्यांवरती ज्या पद्धतीने आरोप होत आहे त्यामुळं नवीन सरकार, नवीन ताकदीचं सरकार असलं तरीही ज्या पद्धतीने सरकारच्या संदर्भात जनमानसामध्ये भावना व्यक्त होत आहेत त्या भावना देखील आशिष शेलार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलताना सांगणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आज या भेटीनंतर ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।